कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल
तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ नारायण महाराज मार्कंडकर त्यांना साथ देतील. गुरुजी म्हणा 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 बरं घ्या. तुम्ही विश्वनाथ
कृपा करालत Oh
महिला मंडळी तुम्ही विश्वनाथ दिनरंक में अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका मने देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल 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 टाळी वाजवा, टाळी विठ्ठल
चंद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुध्य मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण 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 हनुमंता तुम्हालो रामदूता मस्तकये पायावरी याया वार करी संतांच्या विठ्ठल
विश्वनाथ दिन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग. जगदवंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे श्री संत तुकोबाराय यांचा असणारा असा 4 चरणांच्या तुमच्या सर्वांच्या पाठातील असणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल तुकाराम महाराज वर्णन करतात. तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ. तर या ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्ही या संपूर्ण विश्वाचे नाथ स्वामी आहात. तुम्ही एक समर्थ आहात. त्या उलट मी एक सामान्य गरीब भक्त आहे आणि मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना चक्र पाणी वाचुनिया. या ठिकाणी देवा मला तुझ्याशिवाय कोणी नाही असं या अभंगात वर्णन करतात. तर कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी.
याच्यामध्ये वर्णन काय करतात तर देवा तुमच्याकडे खूप काहीतरी आहे आणि तुम्ही मला एवढूस कृपा जर तुम्ही माझ्यावर एवढीशी जरी कृपा केली तर माझं कल्याण होईल, माझं कल्याण होईल हे मान्य आहे. परी तुला आधी काही साधना देवाची काही भक्ती करावं लागल, तेव्हा तुला फळ भेटेल, तेव्हा तुझं कल्याण होईल. तुला कल्याण व्हायसाठी आधी माझी साधना, आधी माझं सगळं करावं लागेल, तेव्हा तुला फळ दे असं तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हा पासी मी तोची अल्प संतोषी. या ठिकाणी काय म्हणतात देवा तुमच्याकडे भक्तांना देण्यासाठी काय कमतरता आहे, तू तर एवढा पुण्यवान, तुझ्याकडे काची कमी आहे आणि आम्ही तर अल्प संतोषी आहे, आम्हाला देवा खूप काही नकोय. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही जेणे सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल मनामुखी. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्हाला जर साधना अशी सर्व तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जेणे सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल मनामुखी. तसं म्हटल्यानंतर देवा म्हणतात तुमच्याकडे एवढं संपूर्ण आहे पण आमच्यासाठी काहीतरी द्या. तसं म्हटल्यानंतर म्हणतात तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. देवा मला धन द्राव्य काही नको, मला काय, मला फक्त तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, फक्त तुझं प्रेम माझ्या अंतकरणामध्ये राहू. संपुष्टय हृदयी पेटी करोनी पोटी साठव. तुझं सर्व प्रेम माझ्या हृदयात राहू दे, दुसरं मला काही नको. हे महाराज तुकाराम या अभंगात वर्णन करतात. तुमचं मागणं असं राहते. परी श्री संत कुंती माता एक होती. कुंती माता माहीत आहे की कुंती माता एक श्लोक आहे, विपदः संतून शस्त्व शत्रुवत जगद्गुरु भवतो दर्शनम यस्या द पुनर्भव दस्यम. कुंती मातेची काय अपेक्षा होती, कुंती मातेची अशी अपेक्षा होती देवा मला एकानंतर एक अनेक संकट यावेत. कुंती मातेची अशी मागणी होती. आपली मागणी काय असते, आपली मागणी अशी असते देवा माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, देवा माझ्या घरात चांगलं होऊ दे, तुमची अशी राहते. पण कुंती माताची काय मागणी होती, कुंती माता म्हणाली देवा मला एकानंतर एक संकट येऊ दे. काऊन देव पळत धावत येतो, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया खेळता सगळ्या लावी ये. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया खेळता सगळ्या लावी येला. अशी अपेक्षा राहते. म्हणून देवा म्हणतात तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, मला प्रेमाशिवाय काही नकोय, असं या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात. आणि या अभंगाचा हे झाला सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तनाला पूर्ण विराम. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा
श्री क्षेत्र पावन नगरी पावनभूमी कवठा जुना कवठा पवनसुत मारुतीरायांच्या दरबारामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि इवलेसे रोप लाविले द्वारी ज्याचा वेणू गेला गगनावरी, त्याप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी हे रोपटं लावलं ते असणारे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रशांत गुरुजी काळे आणि यांच्या आज्ञेतून ही चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल आमचे या ठिकाणी प्रशांत गुरुजींनी हे लावलेलं थोडंसं रोपटं, त्या रोपट्यावर तुम्ही सर्वजण दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सुरू आहे. हे कितवं वर्ष आहे? 31 वर्ष झालं ही परंपरा. आज 30 वर्ष झालं ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. काही तर पुण्य आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल ज्यांच्या आज्ञेतून आलेली ही कीर्तन सेवा आमचे आदरणीय या अखंड हरिनाम सप्त्याचे ज्ञानेश्वरी व्यासपीठ तसेच गावकरी मंडळी यांच्याकडून आलेली हरी कीर्तन सेवा आणि या ठिकाणी मृदुंगाचार्य ज्यांची थाप पडली त्याबरोबर असं अंग उठून येते ते असणारे आमचे राजू भैया, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच असणारे आमचे आदरणीय गायनाचार्य आमचे नारायण महाराज यांच्यासाठी वाजवा टाळ्या. तसेच आदरणीय कवठेकर गुरुजी यांच्यासाठी बी एकदा. संभाजी महाराज दगडगावकर, नावात दगड म्हणल्यानं काय महाराजांचा आवाज तुम्ही ऐकल्या नाही. असे असणारे आमचे संभाजी महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इकडून आमचे दोन्ही चौकदार याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसे तुमच्या गावाचं भूषण आदरणीय माझे परम मित्र माझा गुरुबंधू साईनाथ महाराज गोरे यांच्यासाठी एकदा जोरदार. तसे सर्व तुम्ही आवर्जून वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल तुमचे बी आभार व्यक्त करतो. टाळी वाजवा एकदा तुमच्यासाठी. तसेच गावातील टाळकरी मंडळी असतील, तसेच आमचे हरिभक्त राजेभाऊंच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी त्यांच्यासाठी बी एकदा टाळी वाजवा. तसेच श्रोते मंडळी आजचे सकाळचे रात्रचे अन्नदाते याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच श्रोते मंडळी असतील, महिला मंडळी, नवयुवक, लहान थोर, तसेच आमच्या पावडेवाडी गावातून आलेले आमचे बाबा हे सर्वजण या ठिकाणी आलेले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. तुमच्या सगळ्याचं नाव घ्यायला म्हणलं तर अजून 3 घंटे लागतात. किती लागतात? 3 घंटे. म्हणून सगळ्यांचं नाव घेत नाही. महादेवाच्या पिंडीवर फुलवत वाकून, महादेवाच्या पिंडीवर फुलवत वाकून तुमच्या सर्वांचं नाव घेतो, तुमच्या मारुतीरायांचा मान राखून. विठ्ठल आज काय आहे? महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या निमित्ताने काय करावं लागतं? उपवास. अजून बोला बोला. नामस्मरण. आज शिवरात्री आहे. भगवान शंकर हे आपल्या सर्वावर
आज सर्व भगवान शंकर आपल्यासाठी आज रात्रभर जागरण करतो. माझे भक्त कोठं भजन करालेत, माझे भक्त कोठं स्मरण करालेत. असं सर्व नागेंद्रहाराय त्रिलोचनाय अस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. या ठिकाणी आज महाशिवरात्री, दर महिन्याला येते ती शिवरात्री आणि दर वर्षाला येते ती महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे तुम्ही जर दररोज सकाळ संध्याकाळ जो पुरुष 12 ज्योतिर्लिंगाचे स्मरण करतो ना, त्याचेच असेल केदारेश्वर, ओमकेरेश्वर, असे 12 ज्योतिर्लिंग. तुम्ही जर याचे स्मरण केल्या तर तुमच्या 7 जन्मीचे पाप नष्ट होतात. विठ्ठल आणि ही महाशिवरात्री आजपासून आहे का? ही महाशिवरात्री फार वर्षाखालची महाशिवरात्री. संतांच्या आशीर्वादाने ही शिवरात्री टिकून आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवान शंकराची सेवा आपण करत नाही, ते शिवभक्तच करतात. शिवभक्त करतात हे खरं आहे, परी आपण वारकरी आहोत, आपण वारकरी करू नाही म्हणतात. परी वारकरी असलं तर आम्ही धरला चित्ती आणि मी रकुमाईचा पती. एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. तुकाराम महाराज काय म्हणतात? आमचे भगवान परमात्मा आहेत, आमचे देवता संत आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला कशाचा भेद नाही. तुम्ही तर विष्णूचा भेद करायला, शंकराचा भेद करायला. हरी हरा भेद, हरी हरा नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरचे ठाई. हे भक्त असे आहेत, तो त्याचं भजन करतो आणि तो त्याचं भजन करतो, परी आपण गैरसमज धरतो. हर म्हणजे वेगळा, हरी म्हणजे वेगळा, तसं नाही. हे एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि भगवान शंकर तर हे खूप भोळे. आता या शिवरात्रीमध्ये दररोज सकाळी 4 वाजता भगवान शंकराच्या मंदिरामध्ये खूप गर्दी. दर्शन म्हटलं तर आबा, आणि खूप महिलाची गर्दी आहे बरं. एक लोटा जेल आणि समस्या काय. तुकाराम महाराज काय म्हणतात? हे भगवान शंकर आहे की नाही, खूप भोले आहेत आणि प्रसन्न होणारे देवता आहेत आणि अनादी काळापासून आहेत. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी या विश्वनाथांना उद्देशून पत्र लिहितात. काय लिहितात?
तुम्ही भक्त हा, अनाथ भक्त हा, दीन रंक हा, असं तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल ही अशी प्राप्ती काढलेली आहे. ही संतांनी वाङ्मय, हे देवा धर्माचं वाङ्मय संतांनी केले. या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ शोभोनी संत सजनी राहिला. वैकुंठ शोभोनी संत सजनी राहिला. असं संतांचं वाङ्मय. संत आपल्यासाठी काय संत होते? संत मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतराव महाराज, या संतांचं वाङ्मय सांगणं काय. म्हणून तुकाराम महाराज विश्वनाथाला वर्णन करतात, तुमच्यावर कृपा कराय काही साधत नाही, परी तुम्हाला कृपा करण्यासाठी तुम्हाला काही साधना करावं लागेल. साधना केल्याशिवाय तुम्हाला फळ कसं भेटेल हे तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल आज महाशिवरात्री. आज काय असते? आज काय राहते? महाशिवरात्री निमित्त आज भगवान शंकराचं लग्न लागलं होतं. बरोबर? भगवान शंकराचं लग्न लागलं होतं. आता भगवान शंकराचा बाप कोण होता? बोला बोला. भगवान शंकराचा बाप कोण होता? इकडं आता कमाल झाली बघा. विठ्ठल भगवान शंकराचा बाप होता का? नाही. भगवान परमात्म्याचा बाप होता काय? नाही. मग हे कुठून निर्माण झाले? हे विश्वाच्या कल्याणासाठी हे सर्व ब्रह्मभूत या ठिकाणी आले. आणि सगळ्यांचा देव म्हणजे भगवान शंकर. आणि त्या ठिकाणी प्रश्न पडदा, पार्वती माता संग लग्न करायचं ठरलं. मग त्या ठिकाणी कन्यादान करायला वडील कोण? वडील कोण म्हणल्यानंतर भगवान शंकराला प्रश्न पडला की आता जर वडील सांडला नाही तर आपलं लग्न काय होईल? तसं म्हटल्यानंतर भगवंताने आधीच सांगलं होतं विष्णूला, तू माझा पिता आहेस म्हणून सांग. मग कन्यादान करिता भगवान विष्णू आले. भगवान शंकराचे वडील या. मग त्या ठिकाणी विष्णू आले. मग कन्यादान झाला. मग आता निघाली काय? वरात. वरातीमध्ये वरात निघाल्यानंतर भगवान शंकरांचा अवतार कसा होता? त्या ठिकाणी एकाला हात नाही, एकाला पाय नाही, एकाने असे भस्म लावलं, एकाने असंच लावलंय आणि एक असंच बघा. ते बघा ते कसं थांब बघा. विठ्ठल विठ्ठल भूते वेताळ नाचती,
हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती नागती तुझे नाळ नागती तुझे नाळ नागती त्या ठिकाणी सर्व भूताचा अवतार काही भस्म उटी रुंद माळा हाती त्रिशूळ गजकर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुया. त्या ठिकाणी वरात आली, लग्नाला सुरुवात झाली. इकडे मंगल अष्टका सुरुवात झाली. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. आपला का लग्न करायचं नाही असं झालंय म्हणून मी तुम्हाला सांगायलो. विठ्ठल या ठिकाणी सर्व लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग पार्वती माता विचारायला लागली, होय होय वो भगवंतरायला विचारायला लागली. हे तर शंकर भोळे होते, त्यांच्या आज्ञेहून काही बी होत असत. ते म्हणाले, पार्वती माता म्हणाली, तुमचे आई वडील कुठं आहे? ते म्हणाले, तुला काय सांग मी, ती हकीकत लई मोठी आहे विठ्ठल. म्हणून आपल्या इकडं तर तसं करत नाहीत. आता तर फक्त कसं आहे बघालेत, वावर किती आहेत. त्याला नोकरी असली तर आधी वावर म्हणालेत, वावर नसलं तर नोकरी म्हणालेत. विठ्ठल भगवान शंकर हे खूप भोळे आहेत. अनादी काळापासूनच ते भोळे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती 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 पाय माझे तिथे पाय माझे तिथे माझे शिवनाम
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा आहे, चक्रवर्ती आहे, सम्राट आहे. तो भक्त खूप महान आहे. कैलासीचा देव भोळे चक्रवर्ती कैलासीचा देव भोळे पार्वतीचा पती योगी राज पार्वतीचा पती योगी राज कैलासीचा देव भोळे चक्रवर्ती कैलासीचा या ठिकाणी भगवान शंकर हे खूप भोळे आहे. असं तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल. या ठिकाणी आमच्या महिला मंडळी खूप नाराज दिसतात आज. तर एकदा हातावरी करा करा. पुरुष मंडळी हातावरी करा की. वाह, पतिव्रता देह बापो. बघले का महाराज पतिव्रता. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर ताली ताली. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हातावरी थोडा मोठा आवाज. आ नमः शिवाय वो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. आ नमः शिवाय
विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आज फक्त भगवान परमात्म्याची फक्त उपासना आणि भजनच करायचे. भगवान शंकर हे भोले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी नामस्मरण साधना जर केली तर तुम्हाला कृपा होईल. त्यांचं तुमच्यासाठी म्हणतात, तुम्ही विश्वनाथ दिन रंकमी अनाथ. तुकारामादा उद्देशून लिहितात की तुम्ही भक्त आहात, अनाथ भक्त आहात. ते महाराज अभंगाच्या पहिल्या तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, एका प्रसंगी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती औंढा नागनाथ तुमच्या सर्वांचा ज्ञात आहे. आपल्या जवळ असणार आहे औंढा नागनाथ. त्या ठिकाणी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज
हे त्या ठिकाणी कीर्तन करत असताना त्यांनी कीर्तनामध्ये मंदिरामध्ये कीर्तन चालू केलं. राम कृष्ण हरी कीर्तन सुरू झालं आणि तिथले पुजारी त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, नामदेव महाराज तुम्ही या ठिकाणी कीर्तन करू नका, तुम्ही या ठिकाणी कीर्तन करू नका, मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा विठ्ठल. मागे जाऊन कीर्तन करा म्हटल्यानंतर नामदेव महाराज तर संत होते, त्यांनी त्यांची आज्ञा मागितली आणि ते शांतपणाने मंदिराच्या मागे गेले. त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं. सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी आणि हे औंढा नागनाथ हे भगवान शंकराचंच एक कुळदैवत आहे. 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगामधलं एक दैवत आहे. आणि त्या ठिकाणी असा चमत्कार झाला, नामदेव महाराज कीर्तन करू लागले, प्रत्यक्ष मंदिर फिरले, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. त्या ठिकाणी प्रत्यक्ष मंदिर फिरलं आणि त्या ब्राह्मणाला वाटलं, अहो महाराज, नामदेव महाराज. पुजारी जाऊन म्हणला, महाराज तुम्ही मंदिराच्या मागे गेलाच नाही का? नामदेव महाराज म्हणाले, मी तर मंदिराच्या मागे आहोत, नंदी तर साक्षी आहे. त्या पुजाऱ्याला कळालंच नाही की त्याचं ध्यान कुठं राहते आधी. दक्षिणेवर. विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या, पण त्या ठिकाणी मंदिर फिरले ना, तेव्हा तो पुजारी बाहेर आला. अरे खरंच प्रत्यक्ष मंदिर फिरलेले दिसले त्याला. त्या ठिकाणी तो डबल नामदेव महाराजाकडे गेला आणि साष्टांग लोटांगण घातलं. राऊळ घेऊन नागेच्या फिरला, अपमान झाला ब्राह्मणाचा, अपमान झाला ब्राह्मणाचा. राहुल त्या ठिकाणी प्रत्यक्ष मंदिर फिरलं ना, मग ते पुजारी घामाग्रत झाला आणि साष्टांग दंडवत घातला. हे देवा मला माफ करा, मी तुम्हाला ओळखिलं नाही. नामदेव महाराज म्हणाले, काही हरकत नाही. परी पुजारीला वाटलं हे संत आहेत म्हणून. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज तिथून गेले, तेव्हा ती ब्राह्मणाची पुजाऱ्याची चर्चा चालू होती. अरे आपल्या औंढा नागनामध्ये काय चमत्कार झाला तुम्हाला माहीत आहे का? काय झाले हो? साक्षात मंदिर फिरले. तसं म्हटल्यानंतर गावकरी मंडळीला काय वाटलं? खोटं वाटलं. आणि जेव्हा गावकरी मंडळी साक्षात त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी त्यांना मंदिर फिरालेलं दिसलं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, आणि नामदेव महाराजांचा अधिकार किती मोठा होता. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी बोला
भंग जनी म्हणे ज्ञान बोला काय मोठा अधिकार नामदेव महाराजांचा होता. आणि जनाबाईंना उपदेश केलता. जनी म्हणे नामदेवा बोला भंग बोला भंग. ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केलता. काय जनाबाई महाराज त्यांचा बी विठ्ठल जनाबाईचा अधिकार बी खूप मोठा होता. जनाबाईंनी भगवान परमात्म्याला शिव्या दिल्या. अरे अरे विद्या मायेचा तारक्या मायेचा तारक्या मायेचा अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड लडकी रंडकी झाली आणि जन्मसावित्री चुडाली आली आणि पुढी तुझे गेले मडे तुला पाहुणे काल लढे. असा जनाबाईचा उपदेश. जनाबाईच्या गौऱ्या वेद बोलू लागल्या. एवढा मोठा अधिकार त्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या. जनाबाईचा होता. नामदेव महाराजांचा होता. एका प्रसंगी नामदेव महाराज पंढरपुरामध्ये भगवान परमात्म्याच्या सभा मंडपामध्ये त्या ठिकाणी विना घेऊन भगवंताचं नाम चिंतन करीत बसले. आणि त्यावेळी माऊली महाविष्णू ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आले. आल्यानंतर सभा मंडपामध्ये नामदेव महाराज विना घेऊन त्यांचं भजन चालू होतं. तसं आमचे साईनाथ महाराज विना घेऊन त्या ठिकाणी त्यांचं नाम चिंतन चालू असताना
भगवान परमात्मा त्या ठिकाणी होते आणि संत ज्ञानेश्वर महाराज आल्यानंतर त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाले, अरे देवा, तुम्ही आमच्याकडे कसं येणं केलं? संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मला पंढरपूरला यावंच लागते, भगवंताचं नामचिंतन करावंच लागते, भगवंताचं चरित्र वाचवावंच लागते. असं म्हटल्यानंतर नामदेव महाराज त्या ठिकाणी म्हणाले, चला मग आता देवळात जाऊ. तसं म्हटल्यानंतर दोघं जण गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना विचार, अरे बाबा, तू येतोस का माझ्या संग? नामदेव महाराज म्हणाले, कुठं? आपण एकदा सर्व भूतळीची तीर्थे पाहून येऊ. भूतळीची तीर्थे पाहावी नयने असे अर्थ म्हणे विष्णुदास. तसं म्हटल्यानंतर नामदेव महाराज म्हणाले, देवा, मी तुमच्या संग येऊ शकत नाही. अरे चल, मी भगवान परमात्म्याला विचारतो म्हटल्यानंतर दोघं जण राहुळात गेले. भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, देवा, मी नामदेव महाराजांना सर्व भूतळीची तीर्थे पाहायला नेऊ का? तसा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा हसायला लागले. अरे नामा, तू काय वेडास काय? या ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काय कमी मोठा आहे का? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांचा अवतार. अरे तू नामा वेडा झालास काय? मग त्या ठिकाणी नामदेव महाराजाकडे सर्व पंढरी हसायला लागली. अरे ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच, फक्त आमचं काय नाव वेगळं आहे. आरतीमध्ये वर्णन आहे की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, फक्त नावात बदल आहे. काय बदल आहे? नावात बदल आहे. तू काय वेडा झाला? तू फक्त एकदा त्यांच्या संग जा. मग त्याने भगवान परमात्म्याचं ऐकली गो. ऐकल्यानंतर मग दोघं जण तीर्थयात्रेला गेले. मग तीर्थयात्रा झाल्यानंतर पंढरपूरला डबल वापस आले. मग रुक्मिणी माता म्हणाली, देवा, आता भगवान पंढरीस परमात्म्याला म्हणायला लागल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज येत असतील, नामदेव महाराज येत असतील असं म्हटल्यानंतर हो, मग त्यांनी सर्व आरतीचं ताट, त्यांचा सत्कार व सर्व
सर्व भक्त त्या ठिकाणी आले. मग भगवान परमात्माने विचारलं, नामदेवा तू तर आधी माझ्या भक्तासंग जाना गेलतास, काय हकीकत झाली ते मला सांग. तसं म्हटल्यानंतर नामदेव महाराज म्हणाले, देवा मला माफ करा, मला माहीत नव्हतं ज्ञानेश्वर महाराजांचा एवढा मोठा अधिकार, एवढा मोठा अधिकार. ज्ञानेश्वर महाराजांनी वेड्यामुखी वेद बोलविला, रेड्याच्या मुखातून वेद बोलिला. आणि ज्ञानेश्वर महाराज होते की ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा गड जिंकला. आणि आजकालचे पोरं 16 वर्षाचे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे काय आर तुला मराठी वाचवा ये ना, आज निघाला तू आमदार झाल्यासारखे वाटते. विठ्ठल विठ्ठल तू 16व्या वर्षी काय केला याला महत्व नाही, तू काय करून दाखिलास याला महत्व आहे. विठ्ठल तुम्ही म्हणत असत ते देव होते, ते संत होते म्हणून त्यांना, तसं नाही महाराज, ते बी मनुष्यच होते की. मनुष्य जन्माला आल्यानंतर जड जीवाचा उद्धार करावा लागते. आपल्याला देह कशासाठी दिलाय? भगवंताच्या नामासाठी देह गेलाय. देव दिला देव भजना देव दिला देव भजना कशासाठी दिलाय? साधना करण्यासाठी दिलाय. तुकाराम महाराज म्हणतात, कृपा करायला ते थोडी पाया पडली बराडी. तुम्ही फक्त कृपा करा म्हणाल्या, पण त्याला काही साधना, काही भजन, काही करावं लागेल की. उगत लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून जमतं काय? यायलेत महिन्याला 1,500 रुपये म्हणून जमत नसते.
भगवंताच्या नामानं आपला उद्धार होत असतो. असं विनोदाचा भाग सोडून द्या. आणि आता 4 दिवसाला येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी. एकच राजा इथे जन्मा शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं गगनावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं गगनावर. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जगामध्ये होऊन गेले. काय त्यांनी हा स्वातंत्र्य घडी स्वराज्याची स्थापना केली. कसे होते त्यांचे सुभेदार तानाजी मालुसरे, त्यांचे मावळे किती स्वराज्यासाठी प्राण गेले. मरण आले तरी चालेल, परी शरण जाणार नाही, असं शिवाजी महाराजांचं वाक्य. नीट डोक्यात घ्या आणि चांगले काम करा. शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तोरणा गड जिंकला. तेवढ्या वयामध्ये गड जिंकणं काय सोपं आहे? एवढे मावळे मारणं म्हणजे का जोक आहे काय? ते राजे होते. एका प्रसंगी लोह गावामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले. आणि शिवाजी महाराज आल्यानंतर असं त्या दुश्मनाला कळालं या गावामध्ये
गडकिल्ल्याचं नाव माझ्या राजाचं नाव गडकिल्ल्याचं नाव माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की त्यांचा उपदेश काय होता जेव्हा ते निघाले राक्षसांना मारण्यासाठी तेव्हा त्यांचा एकच शब्द होता हरे शिवाजी महाराजांचं हे म्हणून तुम्ही राजांची जयंती जवळ आली सर्वांनी 19 फेब्रुवारी राजांना हार घालून अशी आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी प्रशांत गुरुजी काळे यांच्या श्रद्धास्थानी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी असं रोपटं लावून गेले खूप महत्वाचं रोपटं लावलं अखंड हरिनाम सप्त्याचं ज्ञान यज्ञाचं अन्नदानाचं एवढं भारी आणि तुम्ही त्यांच्या आज्ञेवर सर्व गावकरी मंडळी तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करता तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या संतांच्या नामासाठी संतांच्या भजनासाठी काय भिव आहे आपल्याला त्यांचा देह आहे आणि आपल्याला त्यांचंच भजन बी करायचंय जन्मायोनी देखन करा देहाचे सार्थक तुम्हाला देहाचे सार्थकच करायचंय म्हणून तुम्ही जसं तुळशीला दररोज पाणी घालता जसं दररोज देवपूजा करता गाईला घास चारता आई वडिलांची सेवा करता दरवर्षाची पंढरपूरची वारी करता याच्याहून काय पाहिजे तुम्हाला तुमचं झालं किंवा सगळं आणि आज आहे ती महाशिवरात्र कोण कोण उपास धरला सांगा बरं एकदा आ बा वा 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 हात वरी होणार चला साबुदाणा लई झाला वाटायला महाशिवरात्री निमित्त तुम्ही सर्वांनी उपवास धरला आता भगवंताचं नाम चिंतन बी झालं आता काय राहिलंय फक्त अंतःकरणामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा अंतःकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन सोडू नका ही विनंती माझी अंतःकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन सोडू नका ही माझी विनंती विठोबार अशा ज्याप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ही पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा विठ्ठल तुम्ही आवर्जून वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो विठ्ठल तुका म्हणे देवा काही तुका म्हणे देवा 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 तुका म्हणे देवा
म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा एवढं करा कले थोडी कृपा करा रसे थोडी माया पडी मला काही नको, फक्त तुमचं प्रेम पाहिजे. तुम्ही फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. मी तर हाऊच की तुमच्या मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घात निवरावे. मी तुमच्या मागेच आहो, काही घाबरू नका असं तुकाराम महाराज म्हणतात. व ही झालेली कीर्तन रूपी सेवा श्री संत मोतीराम महाराजांची, गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा तुमच्या पुढे मी बोलण्याचा प्रयत्न केला. काही माझं चुकलं असेल, तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं. तसंच ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, आठवण आली तरी विसरून गेली, ते असणारे आदरणीय, ज्यांनी असा गोड आवाज सोडला ते आमचे आदरणीय दादाराव ढोलकी सम्राट आमचे दादाराव मामा विष्णुपुरीकर यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. खूप सुंदर साऊंड सिस्टीम. आणि तसेच आपल्यावर जे कॅमेरा चालू आहे ते असणारे कोणते दादा? KVN यांच्या यूट्यूब चॅनल यांच्या संपर्कातून हे कीर्तन सर्व देशभरामध्ये जात आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुमच्या सर्वांचाच दर्शनाचा योग माझ्यासाठी लाभला. आणि ज्यांनी वेळोवेळा फोन केले ते असणारे आमचे आदरणीय काकडे महाराज असतील, तसेच आमचे गोरे महाराज यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो. तसेच तुम्ही सर्वजण वेळातला वेळ काढून या ठिकाणी जमलो आहोत.
तरी तुमचे आभार व्यक्त करतो आणि अशीच हे अखंड हरिनाम सप्ताह एकानंतर एक असाच वारत जाओ ही माऊली चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुसमेडे वाकुडे भक्तरो नाये उतारिला अधिकार मी आपुला कामणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखिले आज सुरवाडी कल्पने येथे सापडली गेली तुका मने भोग गेला निवारीला आज करोनी आरती चक्रपाली महाभावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा प्रेम आरती गोविंदाची वाळती बाळा प्रौढाने मुक्ता वाळती ब्रह्मानंद म्हणे घे जेवाची ते कोणी राहिलो आरती ज्ञान राजा महादेवल शेवटी साधू संत आरती ज्ञान जगे जनती कोणी नाव ठेवले जाणे आरती ज्ञान राजा साधू संत भगत गुर बोले स्वात्मज केले रामजनार्दनी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सदानंद मूर्ती राघवे आरती तुकाराम राघवे आरती तुकाराम स्वामी सदानंद मूर्ती राघवे आरती तुकाराम तुकिता तुलले ते ब्रह्मा तुकाचे आले रामे मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सदानंद मूर्ती राघवे आरती तुकाराम हरिरो अंगणामध्ये वितरण डोळ्यानं पाहिलं प्रेमे आलिंगन अन्य भूषण भयवाणी नमना हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी संत संगी सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान मागणी दे तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा संताची निर्वेच आणि तुका म्हणे आता उदार तो होईल पद ठेवी पायी चंदाची हॅलो कवरले हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.